नमस्कार. हॉबी डूबी डूजे या फेसबुक ग्रुपवर मी तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हे आपलं 34 नंबरचं लाईव्ह सेशन आहे. आपण अनेक लाईव्ह सेशन यापूर्वी बघितले आहेत. अनेक वेगवेगळ्या कलाकारांना आपण भेटलो आहोत आणि त्यांची कलाकृती आपण बघत आलो आहोत. तर आज आपण एका वेगळ्या कलाकाराला भेटणार आहोत, कारण आता गणपती बसलेले आहे, तर आध्यात्मिक माहोल ऑलरेडी आपलं झालेला आहे. सो आता अध्यात्माकडे वळताना आपण काय काय करायला हवं याचा विचार करून आज आपण लाईव्ह सेशन अरेंज केलेला आहे. सो आपण आधी त्यांना इन्व्हाइट करून घेऊया, ॲड करून घेऊया. प्रभंजन भगत यांचं नाव आहे. एक मिनिट, मी त्यांना ॲड करून घेते. प्रभंजन, तू मला ऐकतोय तर तू आम्हाला ॲड करू शकतोय का? वन मिनिट. या कार्यक्रमाला अनेक लोकांचा आम्हाला सपोर्ट मिळत आहे. सो यामध्ये एक नाव आहे पारस मसाले. शहादा इथले पारस मसाले या कार्यक्रमाला सपोर्ट करतायत, कारण कलाकारांना सपोर्टचा प्रचंड आवश्यकता आहे. कारण जर त्यांना सपोर्ट मिळाला नाही तर ते चांगले प्लॅटफॉर्म त्यांना मिळणार नाही. प्रभंजन, तू मला ऐकतोय? मी आता ॲड केलं होतं तुला. सो ॲड रिक्वेस्ट पाठव मला परत. आवाज येत नाहीये. ओ, वन मिनिट. हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, तुम्ही मेसेज करून सांगू शकतात की माझा आवाज येतोय का नाही? हॅलो, आता आवाज येतोय? ओके. सो प्रभंजन भगत, आपण आज भेटणार आहोत प्रभंजन भगत यांना. हे नाशिक येथून आहे. प्रभंजन, कनेक्ट कर आम्हाला. ओके, ऍड होत आहे. आपल्याला 2 मिनिटात आपले आजचे डिक्लाइन. ओ हो प्रभंजन भगत, तुम्ही डिक्लाइन का करत आहात? ओके ओके ओके, ऍड आणखी. हॅलो, केव्हाची आम्ही तुझी वाट बघत होतो. नमस्कार नमस्कार. जय श्रीराम, जय श्री साई. ओके. सो प्रभंजन भगत, आपण आज बोलणार आहोत देह देवाचे मंदिर. तर तत्पूर्वी आपण बोलूया की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक संत लाभले आहेत आणि भक्तिमय माहोल नेहमी आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे. तर प्रभंजन, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कीर्तन आणि इंजिनिअरिंग हे दोघी कसं घडून आलं? कारण म्हणजे तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छिते की कीर्तनकार असल्यासोबत सोबत प्रभंजन हे इंजिनियर देखील आहे. सो तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही कीर्तनकार आणि इंजिनियर हा प्रवास कसा घडला? कीर्तनकार माझ्या घरामध्ये परंपरेत कुठेही नाही. माझ्या घरातला मी प्रथम कीर्तनकार आहे. माझी मावशी राधिका गोपालकृष्ण कालेकर ही आता कोल्हापूरला असते. तिचं लग्न होण्यापूर्वी तिने मला कीर्तन या क्षेत्रात आणलं. ती स्वतः कीर्तन करत असे. ती आजही कीर्तन करते. लहानपणी तिनं असं निरीक्षण नोंदवलं की
मी लहान असताना मी गोष्टी सांगू शकतो, विनोद सांगू शकतो, गाऊ शकतो, नकला करू शकतो, तर मग कीर्तन करू का नाही शकत असं तिला जरूर वाटायचं. आणि तिनंच मला एक क्षेत्रामध्ये आणलं. तर मी आधी कीर्तनकार झालो, शालेय शिक्षण सुरू होतं आणि नंतर पोटापाण्याचा उद्योग म्हणा किंवा 12वी सायन्स घेतलंय तर पुढे जाऊन डिग्री काही करायला हवी. तर त्यावेळेच्या मार्क्सनुसार मी इंजिनिअरिंग निवडलं आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा पद्धतीने मी इंजिनियर झालो. मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातनं केलं आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग पॉवर सिस्टीम मध्ये येवला या गावातलं केलं तिथल्या आणि कॉलेजमध्ये. कीर्तनाचे धडे तुम्ही कुठून घेतले? माझे आजोबा साईबाबा संस्थान शिर्डीचे विश्वस्त होते. तर साईबाबांच्या चरित्रात असे उल्लेख सापडतात की बाबांना कीर्तन फार आवडत असे. तर हाच जागा पकडून आजोबांनी विश्वस्त असताना शिर्डीमध्ये 2 कीर्तन प्रशिक्षण शिबिरे घडवून आणली. तर मावशीची इच्छा तर होतीच कीर्तनकार करण्याची. तर आजोबांच्या म्हणण्यानुसार त्या शिबिरांमध्ये मी भाग घेतला. त्यावेळेस मी 8वीत होतो. 8वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि 9वीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी या शिबिरांमध्ये भाग घेतला आणि महाराष्ट्रभरातल्या दिग्गज कीर्तनकारांनी तिथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि अशा प्रकारे माझं कीर्तन क्षेत्रात पदार्पण झालं. ओके ओके. तर मला असं म्हणायचं आहे की प्रभंजन ज्यांच्याकडे कीर्तन शिकलं आहे, ज्यांच्याकडे तुम्ही धडे घेतलेले आहेत, ते कोण आहे त्यांच्याविषयी मला जाणून घ्यायचंय, कारण खूप मोठं असं नाव आहे. तर त्यांच्याविषयी थोडंफार मला प्लीज सांग. मी माझ्या कीर्तनाच्या सगळ्याच गुरुजींबद्दल सांगू इच्छिल. पहिल्यांदा माझी मावशी माझे पहिला गुरु आहे कीर्तनातले. दुसरे तर मी म्हणेल की माझा कीर्तनाचा पायाभरणी ज्यांनी केली ते मराठवाड्यातली 2 कीर्तनकार फार मोठी नावं आहेत. पहिले औरंगाबादचे मनोहरबुवा दीक्षित आणि दुसरे गुरुदत्त धाम गोंदी नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यात, तिथले प्रकाशबुवा मुळे आणि त्यांचे सहकारी यांनी मला त्या शिबिरांमध्ये मार्गदर्शन केलं आणि मला उभं केलं. त्याच शिबिरांमध्ये मला पुढच्या शिक्षणासाठी मला योग्य असे जे गुरुजी होते, माझी इच्छा ज्यांच्याकडे शिकण्याची होती ते राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री चारुदत्त बुवा आपळे. हे मी 8वी 9वीत असताना त्या शिबिरांमध्येच कीर्तनातील संगीत या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांचं ते व्याख्यान ऐकलं, त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन बघितलं आणि मी खूप प्रभावित झालो आणि मनाशी खुणगाड बांधली की आयुष्यात कीर्तन शिकीन तर याच व्यक्तीकडे शिकीन, पण हे पुण्याला असतात तर यांच्याकडे शिकण्याचं कसं करावं. तर मध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वी हा 5 वर्षात माझं मला ऍडजस्ट करावं लागलं. शिक्षण पण सुरू होतं. तर जसं मी इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्यात गेलो तसं मी आपळे बुवांना जाऊन भेटलो. त्यांना विचारलं मला तुम्ही शिकवाल का. तर त्याच्या 1-2 वर्ष मागे पुढे त्यांचं विद्यालय सुद्धा सुरू झालं. विवेकानंदांच्या जन्माची सार्ध शताब्दी साजरी होत होती भारतभर. त्यानिमित्तानं त्यांना आम्हाला पूर्ण वेळ त्यांनी ही 2 चरित्र त्यावेळेस वर्षभर शिकवली. दर शनिवार रविवार आम्ही बसत असू आणि नातं डेव्हलप होत गेलं. मी एकटाच नव्हतो, अनेक भरपूर लोक होती आणि आमच्यातले गुण दोष ओळखून आम्हाला जे झेपेल त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आज जे काही कीर्तन क्षेत्रात नाव आहे किंवा कीर्तनकार म्हणून मी लोकांसमोर मांडू शकतो, उत्तम जे काही लोकांसमोर ठेवू शकतो, याच्यातलं बहुतेक श्रेय श्री आपळे बुवांना जातं. आज जागतिक पातळीवरती बुवांचं जागतिक माझा आवाज येतोय? हा ब्रेक होतोय. हा आता जागतिक पातळीवरती बुवांचं नाव खूप प्रसिद्ध आहे. ते कीर्तन कला नाट्य तसेच सामाजिक क्षेत्रात सुद्धा बुवांचं नाव खूप मोठं आहे. पण तितकेच ते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात तितकेच साधे आहेत आणि अध्ययनाच्या बाबतीत अध्यापनाच्या बाबतीत ते आम्हाला शिकवतात आणि प्रांजळपणे कबूल करतात की जरी मी तुम्हाला शिकवत असलो तरी तुम्हा मंडळींकडनं सुद्धा मला खूप शिकायला मिळतं. आणि त्यांचा हा आग्रह होता की माझ्याकडे कीर्तन शिकायला येणारा विद्यार्थी हा लौकिक अर्थानं कुठल्या तरी स्ट्रीम मधली डिग्री घेतलेला असला पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे मेडिकल क्षेत्रातले पण कीर्तनकार आहेत, ऍग्रिकल्चरल क्षेत्रातले पण कीर्तनकार आहेत, इंजिनियर आम्ही 5-6 मित्र आहोत. त्यानंतर सर्वच क्षेत्रातली म्हणजे कला क्षेत्रातली म्हणजे काही गाण्यामध्ये करिअर करणारी आहेत, वादनामध्ये करिअर करणारे अशी कीर्तनकार आहेत. त्यांना कीर्तन क्षेत्रात उडी मारणं सोपं आहे किंवा संस्कृत मराठीमध्ये BA केलंय त्यांना, पण ज्यांचा कीर्तन क्षेत्राशी डिग्री घेतलेल्या क्षेत्राचा संबंध नाही ते सुद्धा कीर्तनकार बुवांकडे झालेत. काही वकील सुद्धा आहेत.
तर आम्हाला अभिमान वाटतो की आमचे मित्र आहेत आणि बुवांकडे शिकण्यासाठी हा त्यांनी मूळ क्रायटेरिया घालून दिला की तुमची लौकिक अर्थानं शिक्षणाची व्यवस्था ही वेगळी असायला पाहिजे. तुमचा उपजीविकेचं साधन आजच्या काळामध्ये कीर्तन होऊ शकत नाही. तर तुमचं पोट भरण्याचं साधन हे कुठली तरी नोकरी किंवा व्यवसाय असला पाहिजे आणि हाऊस म्हणून, आनंद म्हणून आणि एक सामाजिक भान म्हणून तुम्ही कीर्तनाकडे बघितलं पाहिजे अशी त्यांनी आम्हाला शिकवण दिली. वा वा, म्हणजे इतकी सारी लोक कीर्तनकार म्हणून आहेत, हा खूप मोठा, म्हणजे मला माहित नव्हतं की डॉक्टर वगैरे लोक देखील कीर्तन या क्षेत्रामध्ये मला असं म्हणायचं की कीर्तनकार आणि इंजिनियर, जेव्हा तू इंजिनियर म्हणून कीर्तनाकडे बघतो तेव्हा तुला नेमकं असं काय वाटतं की कीर्तनाने तुला काय दिलं आहे? कीर्तनानं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कारण कीर्तन, माझा आवाज येतो? हा आवाज येतोय. मला असं म्हणायचं कारण इंजिनियर हे एकदम वेगळं प्रोफेशन आहे, त्याचं अध्यात्माशी काही घेणं देणं नाही. तर मला असं म्हणायचं जेव्हा तू इंजिनियर म्हणून कीर्तनाकडे बघतो तर तुला नेमकं काय दिसतं? आज इंजिनियर भारतामधनं सुद्धा उच्च शिक्षित इंजिनियर बाहेर पडत आहेत, पण इंजिनियर व्हायचंय हे मला स्वतः श्रीमंत व्हायचंय म्हणून मी इंजिनियर होईल असाच एक दृष्टिकोन भरपूर इंजिनियरचा भारतात आहे. अनेक लोक भारतात त्यांना हवा तितका मुबलक पैसा मिळू शकत नाही म्हणून परदेशी जाणं पसंत करतात, पण परदेशात जाऊन तिथे नोकरी करून तिथल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकून पुन्हा भारतात येऊन भारताला समृद्ध करण्याचा विचार करणारे इंजिनियर फार कमी आहेत. तर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन मी घेतलेली विद्या जी आहे, जर ती मला माझ्या देशाच्या कल्याणासाठी कशी वापरता येईल हे मला माझ्या कीर्तनातल्या अध्यात्मानं शिकवलं. की मला स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत करत असताना मी समाजाचा आणि देशाचाही देणं लागतो या ऋणाचा विचार करून मला त्या क्षेत्रात असा वापर करता आला की तो विवेक मला दिला की पैसा कमवण्याबरोबरच मला माझी विद्या सदाचारासाठी, समाजाच्या कामासाठी वापरता आली पाहिजे. तर दुसऱ्या कोण्या इंजिनियरचा हा व्ह्यू डेव्हलप होण्यासाठी दुसरं कुठलं क्षेत्र कारणीभूत होत असेल, पण माझ्यासाठी मी इंजिनियर असून मी कीर्तनकार असल्याचा हा एक फायदा झाला की माझी विद्या जी आहे ती मी जर वापरीन तर माझ्या उत्कर्षासाठी तर वापरीनच, पण देशासाठी जास्तीत जास्त वापरण्याचा पण मी प्रयत्न करीन. आणि आता मी इंजिनिअरिंग करून लेक्चरशिप करतोय, तर मी विद्यार्थी घडवताना तसेच विद्यार्थी घडवी की जे असा विचार करतील. कारण आपल्या समोर जसं आध्यात्मिक आदर्श संत मंडळी खूप आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, किंवा देशाच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलो आदर्श खूप आहेत, शिवाजी महाराज आहे, राणा प्रताप आहेत, असे योद्धे आहेत, काही सामाजिक सुधारक आहेत, लोकमान्य टिळक, सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे सामाजिक दृष्ट्या बांधिलकी जोपासण्यासाठीचे आदर्श आहेत. तसेच इंजिनियर म्हणून आपल्याकडे खूप मोठं नाव घेतलं जातं. आज आपण 18 सप्टेंबर या दिवशी आपण ही मुलाखत घेतोय. 15 सप्टेंबरला पूर्ण भारताने इंजिनियर्स डे साजरा केला. ते डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे आद्य इंजिनियर म्हणून ओळखले जातात भारतातले, की ज्यांना देवाच्या दयेनं 100 वर्षांचं आयुष्य मिळालं आणि त्याचबरोबर त्यांनी त्यातलं काम आयुष्यात बराच काळ त्यांनी काम करत राहिले. आज आपल्याकडे असा एक कन्सेप्ट आहे की रिटायरमेंट नंतर काही काम करायचं नाही. विश्वेश्वरय्यांच्या चरित्राचा व्याख्यानाच्या दृष्टीने मी जेव्हा चरित्राचा अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की विश्वेश्वरय्यांनी नोकरीत असताना जितकं काम केलं, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही खानदेश या प्रांतातले आहात, तर खानदेशामध्येच त्यांनी त्यांच्या जॉबची सुरुवात केली. विश्वेश्वरय्यांचे खूप मोठे उपकार धुळे आणि जळगाव जिल्ह्यावरती आहेत. तर त्यांनी जितकं काम नोकरीत असताना केलं त्यापेक्षा जास्त काम रिटायरमेंट नंतर केलं आणि ते देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी केलं की स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या भारतामध्ये तांत्रिक दृष्ट्या तो कसा विकसित असायला पाहिजे या दृष्टीने ते जरी सिव्हिल इंजिनियर असले तरी सुद्धा सिव्हिल पेक्षा इतरही बाबतीत औद्योगिक क्रांतीचा विचार भारतात कसा रुजवता येईल याच्यासाठी ते लोक शिक्षक सुद्धा झाले, प्रबोधनकार सुद्धा झाले, लोकांमध्ये जाऊन मिसळणारे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा झाले. फक्त त्याचा जो धागा जो होता तो त्यांनी अभियांत्रिकीमध्ये इंजिनियर हा ठेवला. तर आम्हा सर्व इंजिनियरसाठी तो एक आदर्श आहे की एवढं मोठं अफाट काम आपण आपल्या पूर्ण आयुष्यात करू शकतो. नाही, खूपच छान. मला माहित नव्हतं, तुमच्यामुळे मला ही माहिती मिळाली. कारण
परत माझं ज्ञान असेल की मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकले नाही. अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की कीर्तन करताना कीर्तनाचे अनेक प्रकार होतात. तर हो. मला तुम्ही त्याच्याविषयी थोडं सांगाल का की कुठले प्रकार आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने कार्य केलं जातं? मुळात कीर्तन या प्रकाराला आपल्याकडे भगवंतांना प्राप्त करून घेण्यासाठी भक्ती हा जो मार्ग सांगितलाय, या भक्तीच्या 9 प्रकारांपैकी एक प्रकार आहे असं मानलं गेलेलं आहे. भारतभरात कीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम. डिस्कनेक्ट झाले. नो इश्यू, आपण त्यांना परत कनेक्ट करूया. इश्यू मुळे झालं असेल. छान बोलत असताना कोणी असं डिस्कनेक्ट झालं तर वाईट वाटतं. पण परत आपण त्यांना ऍड करणार आहोत, प्रभंजन भगत यांना. देह देवाचे मंदिर आपण असं या लाईव्ह सेशनला नाव दिलेलं आहे. कारण त्याच्या मागचा उद्देश असा होता की प्रभंजन हे कीर्तनकार देखील आहेत, इंजिनियर देखील आहेत, चांगले वक्ता देखील. कारण तुम्ही आता ऐकतायत ते किती चांगलं बोलतायत आणि मी फार नर्वस झालेली त्यांच्याशी बोलताना. तर त्यामुळे आपण त्यांना देह देवाचे मंदिर असं आपण या लाईव्ह सेशनचं टायटल ठेवलं आहे. भक्तीच्या मार्गाने कार्य करून एक्सक्यूज मी, आपण त्यांना एकदा परत ऍड करूया. कारण आमच्या सोबत असंच सोबत राहा. ओके, हॅलो प्रभंजन. आम्ही इंजिनियर असल्यामुळे तांत्रिक गोष्टींशी, डिफिकल्टीशी कायम संबंध येतोच, त्याला आपण काही करू शकत नाही. पुढचा प्रश्न, आपला प्रश्न काय होता? कीर्तनासंदर्भात मी बोलत होतो. सो मला असं विचारायचं होतं की कीर्तनामध्ये किती प्रकार येतात? हो, हे 9 प्रकारच्या भक्तींमध्ये कीर्तन ही दुसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे असं मला सांगायचं होतं. तर या प्रांतांप्रमाणे, वेगवेगळ्या प्रदेशांप्रमाणे या कीर्तनाच्या सादरीकरणाचे बदलत गेले. संप्रदायांप्रमाणे पण त्याचे प्रकार झाले. मी फक्त महाराष्ट्रापुरता बोली, माझा आवाज येतोय? येस येस. चित्र पलीकडनं लॉक होतं. हा. तर त्यामध्ये महाराष्ट्रापुरता विचार केला तर 2 कीर्तन परंपरा महत्वाच्या सांगता येतील. पहिली कीर्तन परंपरा आहे वारकरी कीर्तन परंपरा आणि दुसरी आहे नारदीय किंवा हरिदासी कीर्तन परंपरा. त्यात मी नारदीय कीर्तन परंपरेत कीर्तनकार म्हणून आतापर्यंत शिक्षण घेतोय. नारदीय कीर्तनाबरोबर मी वारकरी कीर्तन सुद्धा काही केली आहेत. तो प्रसंग आले तर त्या प्रसंगांना आमंत्रण आल्यानंतर नकार देता येत नाही आणि खूप महत्वाचे प्रसंग असल्या कारणानं मी ते वारकरी कीर्तन तयारी करून गेलो आणि ते कीर्तन सेवा म्हणतो आम्ही त्याला, कीर्तन सेवा तिथे केली. तर नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन हे 2 प्रकार आहेत. तसंच संप्रदायाप्रमाणे दासगणू महाराजांच्या परंपरेतलं कीर्तन, नाथ संप्रदायी कीर्तन, गाणपत्य कीर्तन, शाक्त संप्रदायी कीर्तन, अगदी अलीकडच्या काळात गाडगेबाबांच्या संप्रदायातलं कीर्तन, तुकडोजी महाराजांच्या संप्रदायातलं कीर्तन, असे काही कीर्तनाचे प्रकार पडतात. ढोबळमानाने त्याला जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर वारकरी कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांचेच अभंग निरूपणासाठी गायले जातात आणि त्यातल्या एक अभंग निरूपणासाठी घेऊन त्यावरती निरूपण केलं जातं. समजा तुम्ही आमंत्रित कीर्तनकाराला 2 ते 2.5 तासाचा वेळ बांधून दिलाय तर त्या वेळेमध्ये त्या अभंगाचे त्याच्या अभ्यासाप्रमाणे चिंतन तो मांडतो, तो कीर्तनकार, वारकरी कीर्तनकार. नारदीय कीर्तनात मात्र वेगळा प्रकार आहे. दिलेल्या वेळाच्या अर्ध्या वेळामध्ये तुम्हाला अभंगाचं चिंतन मांडायचंय. तर रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेंज आहे व्यवस्थित? येतोय आवाज माझा? हो. तर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये अर्ध्या वेळेपर्यंत अभंगावर निरूपण करायचं आणि अर्ध्या वेळेत तुम्हाला त्या निरूपणाच्या विषयाशी संबंधित एक कथा सांगायची लोकांना. मग ती कथा पुराणांमधली असेल, संत चरित्रांमधली असेल, पण जो निरूपणासाठी विषय घेतला होता
तो विषय जनमानसामध्ये पक्का व्हावा, त्याद्वारे भक्ती, वैराग्य, ज्ञान या सर्व चर्चा तिथे व्हाव्यात. कीर्तनातल्या कुठल्याही नीती नियमांना पायदळी तुडवलं न जाता लोकांचं मनोरंजन करत करत त्यांना म्हणजे मनोरंजनासोबत अंजन देण्याचं काम सुद्धा या नारदीय कीर्तन पद्धतीत केलं जातं. तर ज्यामध्ये अभंगाचं निरूपण केलं जातं त्याला पूर्वरंग म्हणतात, आणि ज्यामध्ये कथा सांगितली जाते त्याला उत्तरंग म्हणतात. तर नाट्यशास्त्र नाटक याच्या खूप जवळ जाणारा हा नारदीय कीर्तनाचा प्रकार आहे. अनेक वन ऍक्ट प्ले करणारे किंवा एकपात्री प्रयोग करणारे लोक त्यांच्या एकपात्री प्रयोगाच्या यशस्वीतेचं द्योतक त्यांना विचारलं तर तुम्ही जर काही मुलाखती युट्यूबवर इकडे तिकडे ऐकाल तर त्यांच्यापैकी पु ल देशपांडे आदी मंडळी याचं सर्व श्रेय आम्ही लहानपणी कीर्तन ऐकली, नारदीय कीर्तन ऐकली याला देतात. त्यांना त्यामध्ये कला दिसली, पण कीर्तनकाराने सर्व कलांमध्ये निष्णात असायला पाहिजे. त्यातल्या त्यात 5 अंग सांगितली आहेत. मुळे बुवा म्हणून एक मोठे कीर्तनकार होऊन गेले, मला ज्यांनी शिकवलं प्रकाश बुवा मुळे, त्यांचे वडील हरिभक्तीपरायण अच्युत बुवा मुळे यांनी कीर्तनातले पंचप्राण सांगितले. जर इन्ग्रेडियंट्स म्हणतो आपण तसे सोपे समजण्यासाठी वक्तृत्व, अभिनय, विनोद, गायन आणि नृत्य या 5ही अंगाने कीर्तन संपन्न असायला पाहिजे. कारण कीर्तनात सांगितलं जाणारं ज्ञान हे ग्रंथांमधून घेऊन वाचून जर आपण बघितलं तर थोडं दैनंदिन आयुष्यापेक्षा थोडं पचायला जड आहे. तर लोकांना रंजनात्मक ते समजून सांगायचं असेल तर या कलांना हाताशी धरावं लागतं. तो अनुभवाचा वक्ता असला पाहिजे. त्या वक्त्याकडे किंवा कीर्तनकाराकडे या 5ही कलांचा योग्य संगम करण्याचं कसं व्हावं, त्याला स्किल हवं. आणि या 5ही कलांमधून ते पूर्ण कीर्तनातला जो उत्तरंग जो आहे, आख्यान म्हणतो आपण त्याला, कथा, ही कथा रंगवतो आणि ती लोकांसमोर मांडतो. यामध्ये अनेक लोकांनी काम करून ठेवलंय, ते साहित्य आम्ही या कीर्तनातल्या सादरीकरणासाठी वापरतो. तर हा झाला फरक दोन्ही मधला, नारदीय कीर्तन आणि वारकरी. पुढचा प्रश्न. ओके सर, मला असं विचारायचं आहे की कीर्तन करताना तुम्ही समाजाचे काय देणे लागतात, की एखाद्या कीर्तनकाराने कसं वागावं? कारण भरपूर वेळा असं, कारण अध्यात्म असं आहे की ज्याच्यावर समाजातली प्रत्येक व्यक्ती हा खूप विश्वास ठेवते. कीर्तनकार कसं वागावं? कारण खूप वेळा असं असतं ना की अंधश्रद्धेचे देखील धडे दिले जातात. मला असं वाटतं की त्या ठिकाणी एका कीर्तनकाराची काय भूमिका आहे? हो, आजचा काळ असा आहे की कीर्तनकार सुद्धा ग्लॅमरस होत चालले. मला माझं कुठलं त्याबद्दलचं मत रील्स वगैरे जेव्हा, सॉरी मी इंटरप्ट करते, आपण रील्स वगैरे जेव्हा बघतो त्यांचे कंटेंट घेऊन त्यावर अनेक व्हिडिओ बनवले जातात. मला पर्टिक्युलर कोणा एका व्यक्तीचं नाव नाही घ्यायचंय, पण भरपूर रील्स किंवा तुम्ही फेसबुकचे व्हिडिओ बघणार तर मुलं त्याचं रील्स बनवतात. तर मला कधी कधी ते चुकीचे मेसेज जाताना दिसतात. तर त्याविषयी देखील काय बोलणार? कारण समाजामध्ये जेव्हा एखादा कीर्तनकार बोलतो तर फार पॉझिटिव्हली रिस्पॉन्स जायला हवा, कारण तुम्हाला आम्ही फॉलो करणार आहोत. तर तो रिस्पॉन्स पॉझिटिव्ह असेल. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? कीर्तनकार हा सामान्य माणसांनी कसं जगावं हे ठरवू शकत नाही, पण सामान्य माणसं जरूर ठरवतात की कीर्तनकार कसा असला पाहिजे, त्याचं वर्तन कसं असलं पाहिजे. निदान कीर्तनाची कार्यक्रमाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मंचावरती उपस्थित होता, आता त्या मंचाला एक विशिष्ट नाव आहे, त्याला कीर्तनाच्या जागेला देवर्षी नारदांची गादी असं म्हटलं जातं. तिथे देवर्षी नारदांचं नाव म्हणजे संत मंडळींचं नाव जर जोडलं गेलंय तर जरूर माझ्या बोलण्यातनं तुम्हाला समजेल ती जागा पवित्र आहे. मला तुम्हाला सांगू द्या की कीर्तन हा भक्ती प्रकार आहे. तर भगवंतांच्या भक्तीला, म्हणजे तुम्ही जर भगवान शंकरांची उपासना करत असाल, जितक्या प्रेमभावानं तुम्ही, जितक्या पवित्रता शुद्धता पाळून तुम्ही त्या भगवान शंकरांच्या विग्रहाची, पिंडीची पूजा कराल, पाणी अर्पण कराल, बेलाचं पान अर्पण कराल, फुल अर्पण कराल, अक्षता अर्पण कराल, तिथे जो तुमचा भाव आहे अगदी तसाच भाव कीर्तनकाराचा कीर्तनामध्ये अपेक्षित आहे. आणि कीर्तन या भक्ती प्रकाराचा एक दुसरा भाग असा महत्वाचा आहे की यामध्ये कीर्तनकाराला भक्तीचा आणि त्या सगळ्या सेवेचा आनंद तर मिळतोच, पण स्वतः आनंद घेत असताना उपस्थित श्रोत्यांना सोबत घेऊन त्याचा आनंद घ्यावा लागतो. श्रोत्यांनाही आनंद मिळाला पाहिजे याची जबाबदारी कीर्तनकाराकडे असते. श्रोत्यांना आनंद मिळायला हवा या एका मुद्द्यावरती आज कीर्तन क्षेत्राचं विकृतीकरण सुरू आहे. यामध्ये या विनोदांनी त्यांची पातळी ओलांडली आहे. हिडीस विनोद सुरू झालेले आहेत आणि युट्यूब किंवा इतर सोशल मीडिया मधले माध्यम, स्पष्ट सांगायचं झालं तर जे काही समाजाला हवं त्या माध्यमातून दिलं
की त्यातनं पैसे कमवता येतात या एकाच मुद्द्यावरती त्याची काटछाट करून त्याचे रील्स बनवले जातात आणि ते पाठवले जातात. बरं, यावर कीर्तनकारांनी सुद्धा आक्षेप नोंदवायला हवा. पण या रील्स मधून त्यांची पब्लिसिटी होते, ते कशाला त्यासाठी त्याला विरोध करतील. तर अशा अर्थार्जन ज्यांचं पूर्णतः व्यवसायच कीर्तन आहे, आता व्यवसाय म्हणून कीर्तन करावं की न करावं याबद्दल सुद्धा माझं मी काही मत इथे मांडणार नाहीये, पण त्यामध्ये सुद्धा प्रचंड हिडीसपणा आलेला आहे हा समाजाला माहिती आहे. मला या माध्यमातून समाजाला हुशार करायचं नाहीये. समाज अगदीच पहिल्यापासून जागरूक आहे. शुद्ध कीर्तनाचा फॉर्मॅट जपणारे अनेक परंपरा महाराष्ट्रात आहेत. त्याच्या अध्ययनासाठी पूर्ण आयुष्य झोकून दिलेली माणसं सुद्धा महाराष्ट्रात आहेत. समाजाला मी या माध्यमातून सांगू शकतो की काय घाणेरडा आहे, काय कचरा आहे, याकडे मी आता बोलायला सुद्धा दुर्लक्ष करतो. पण जे योग्य आहे, चांगलं आहे आणि कीर्तनाच्या संकल्पनेशी अतिशय मॅच होणारं जे आहे त्याला तुम्ही ऐकत चला, त्याच्यापर्यंत तुम्ही जाऊन त्याचा तुम्ही आनंद, त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. तर ही फार चुकीची गोष्ट आहे. आणि पहिला प्रश्न तुम्ही विचारला की सामाजिक बांधिलकी काय बुवा. सामाजिक बांधिलकीसाठी अनेक कीर्तनकारांचं किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की आता कोरोनाच्या काळामध्ये फार नकारात्मक भूमिकेमध्ये सगळेच लोक जात आहेत, व्यापारी, शेतकरी किंवा समाजातले अनेक घटक. तर कीर्तन ऐकल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मग लोकांना पॉझिटिव्ह एनर्जी ट्रान्सफर करायचं काम ऑलरेडी कीर्तनकार करतायत, तर ते समाजाचं काम करताच आहे. आणि ते बोललं असं जातं की आम्ही समाजावर जणू काही उपकार करतोय, तर असं अजिबात नाहीये. समाजच कीर्तनकाराला मोठं करतो. समाज हाच कीर्तनकारासाठी देव आहे. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणतो आम्ही, किंवा समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात दिलेलं आहे की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. तुम्ही सुद्धा नुपुरताई, तुम्ही स्वतः नाट्यकलावंत आहात, तर तुम्ही स्टेजवर जाताना स्टेजला नमस्कार करता आणि श्रोत्यांकडे, प्रेक्षकांकडे तुम्ही रसिक मायबाप म्हणतात. तुमचे जे दैवत म्हणतात नाट्यक्षेत्रातले बालगंधर्व, बालगंधर्व तर मायबाप, देवा आणि मायबापच म्हणायचे. तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तर श्रोते हेच आपल्यासाठी देव आहेत. तर आपण त्यांच्यावर उपकार कसा करू शकू, हे म्हणणं चुकीचं आहे. असं अनेक जणांकडनं मी ऐकलंय की ऑलरेडी आपण भरपूर समाजासाठी करतो, आता काय करतो. सामाजिक बांधिलकी कीर्तनकारांना जपली पाहिजे. त्या दृष्टीने अनेक कीर्तनकार अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये बांधले गेलेले आहेत आणि ते त्या पद्धतीने काम करतात सुद्धा. ओके, तर अजून मला असं विचारायचं आहे की अध्यात्म हे भक्तीचा मार्ग आहे, जेणेकरून आपले मन फार असं म्हणत प्रेमळ होतं. तर या कोविड काळामध्ये अध्यात्म कसं वर्क करत होतं लोकांमध्ये, अध्यात्म आणि कीर्तन? कारण आपण सगळ्यांनी कोविडच्या काळामध्ये खूप काही फेस केलं आहे आणि मला असं वाटतं की प्रार्थना सगळ्यात जास्त जर कोणी केली असेल तर या कोविड काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांसाठी प्रार्थना करत होतं. तर तुम्ही याविषयी काय म्हणता? एक गोष्ट अशी की मुळात या प्रश्नाकडे जाण्याआधी मी म्हणेल की मुळात प्रश्नाचं उत्तर देण्याआधी अध्यात्म म्हणावं कशाला याचे समाजातल्या व्यक्तिमत्वे अनेक व्ह्यूज आहेत. की मी जर माझं मत आता मांडायला गेलो तर ना याला अध्यात्म काय म्हणता येणार नाही, तुमचं मत तुमच्याकडे असू द्या, आमच्यासाठी हाच अध्यात्म आहे, तर मला त्या खोलात पण जायचं नाहीये. पण मी एक नक्की सांगेन की देवाचं, भगवंतांचं अस्तित्व, ईश्वरी अस्तित्व मान्य करायला या कोरोनाच्या काळामध्ये अनेक एथिस्ट म्हणजे नास्तिक सुद्धा भाग पडले. कारण बुद्धीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर व्यवहार होत असतो. पण स्पिरिच्युअलिझम, अध्यात्म हे जे क्षेत्र आहे हे श्रद्धेच्या जोरावर होत असतं. व्यक्ती एक वेळ ईश्वराला मानणार नाही, पण तो श्रद्धेचं अस्तित्व नक्कीच मान्य करेल. त्याला श्रद्धेच्या द्वारेच पुढे सरकावं लागतं. एखादा नास्तिक माणूस लग्न करेल तर त्याच्या बायकोवर त्याचा विश्वास असतो, ही एक प्रकारची प्रापंचिक श्रद्धाच झाली. किंवा तुम्ही इतर अनेक ठिकाणी, तुम्ही कुठल्या क्षेत्रात, एखाद्या क्षेत्रात तुम्ही मोठे होत असाल तर त्या क्षेत्रातल्या दिग्गजांना तुम्ही आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवता, त्यांच्या कामाप्रती तुमची निष्ठा असते, त्यांनी घालून दिलेल्या शिकवणीला तुम्हाला आत्मसात करण्याची इच्छा असते. तुम्ही देव मानणारे नसता. जणू का मी आता उत्तर देतो की एखादं उदाहरण देतो की एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवी, पण तो देव मानत नसेल, पण त्यांची शिकवण तो मानतोच ना. याचाच अर्थ कुठल्या तरी विचाराला डोळ्यासमोर ठेवून त्या सगळ्या महापुरुषांना यश मिळालं, त्याच मार्गाने मी जर गेलो तर मला पण यश मिळेल, याचा अर्थ तिथे त्याची श्रद्धा असते.
पण ईश्वरावर त्याची श्रद्धा नसते. एक वैशिष्ट्य आहे की नास्तिक त्याला श्रद्धा मानावीच लागते. तर या कोरोनाच्या काळात अशा अनेक नास्तिकांची श्रद्धा ईश्वराकडे गेली. कीर्तनानं यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती सांगायचं झालं तर मोठं काम केलंय. मुळात कोरोनाच्या काळात कीर्तनकारांवर सुद्धा मोठं संकट कोसळलं होतं. जे पूर्ण वेळ कीर्तनकार, ज्यांचं पोट पाणी रोजीरोटी कीर्तनावर आहे, हे सगळे कीर्तनकार घरात बसले होते, मंदिरं बंद आहेत. पण हे कीर्तनकारांनी मी ऐकलं नाही कुठे की आत्महत्या केली म्हणून. कुठलाही कीर्तनकार नाराज होऊन घर सोडून पळून गेला असंही मी कुठे ऐकलेलं नाही. का? आता ते म्हणाले की आम्हाला भगवंत आहे, त्यांचं अस्तित्व आहे, आम्हाला सांभाळत आहेत, याची प्रकर्षानं जाणीव या काळात झाली. अनेक कीर्तनकार उलट यात कोरोनाच्या काळात आनंदी होते. त्याचं कारण असं की इतर वेळेस दौऱ्यांच्या गडबडीमध्ये कीर्तनासाठीचा स्वतंत्ररित्या अभ्यास करायला वेळ नसायचा. आता घर बसल्या सक्तीचा वेळ मिळाला, नव्यानं अभ्यास केला. माझ्या ओळखीच्या 2-3 कीर्तनकारांनी या कोरोना काळात विशेष अभ्यास करून स्वतः काही पुस्तकं लिहून कीर्तनकारांसाठी प्रकाशित केली. हा एक महत्वाचा भाग त्यामध्ये. आता इतर लोकांना काय, तर मनोरंजनाच्या माध्यमातून भगवंतांची कथा ऐकली, ईश्वराची कथा ऐकली, संतांची कथा ऐकली, तर अध्यात्मशास्त्रात किंवा भक्तिशास्त्रात असा नियम आहे. नियम म्हणण्यापेक्षा असा एक विचार मांडलेला आहे की यांच्या कथांचं श्रवणच आपल्याला रिलॅक्स करतं, ती गोडवा वाढवतो. विशेष म्हणजे अडचणींच्या काळामध्ये अडचणीकडे कसं बघावं आणि त्यामधून कसं मार्ग काढावा, यासाठी आपल्याकडे संत विभूती आणि देव त्यांचे अवतार यांनी खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करून ठेवलेले आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आता गणेशोत्सव सुरू आहे, गणपती बाप्पा. कितीतरी अडचणींना त्यांना सुद्धा गणेश पुराण, मुद्गल पुराण जर बघितलं तर गणपती बाप्पांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलंय. पण ते बुद्धीचं दैवत आहे, त्यामुळे त्यांनी त्यातनं मार्ग कसा काढला. गणपती बाप्पा जर तुम्हाला मार्ग काढता आला तर तुम्ही आम्हाला बुद्धीचं दैवत म्हणून बुद्धीचं दान द्या आणि या संकटावर मात करण्याची ताकद तुम्ही आम्हाला द्या, अशी म्हणण्यासाठी भारतीय जनांमध्ये श्रद्धा नावाचा जो भाग आहे, श्रद्धा नावाचा एक गुण आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांच्यात विकसित झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की ऐका मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. त्यांचा स्वभावच भजनाचा आहे, ती भक्तियुक्त आहे. माऊलींनी का फक्त भारतीय लोकांचा डोळ्यासमोर ठेवून नाही विचार केला, विश्वातल्या मनुष्य जातीचा विचार केला. तर त्या बाबतीत भारतामध्ये तर एकदम फेवरेबल कंडिशन्स आहेत की भक्तीसाठी तर इथे तर पूर आलेला आहे. कधी 24 तास 12 महिने पूर असतो, सतत उत्सव सुरू असतात. त्यामुळे कीर्तन आणि अध्यात्म यानं आम्हाला या संकट काळावर मात करण्यासाठी भगवंत ताकद जरूर देणार आहे. या श्रद्धेवरती आम्हाला तगवलं आणि जसं श्रद्धेनं तगवलं तेव्हा भगवंत जरूर कृपा प्रसाद करून आपल्याला या संकटाबाहेर काढतील. याच्यासाठी दुसरा भाग लागतो, तो म्हणजे सबुरी. और सब्र का फल मीठा होता है. हळूहळू गोष्टी सॉल्व्ह होत आहेत आणि कार्यक्रम आणि सगळंच जनजीवन सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. तर देव करू तिसरी लाट येऊ नये. पुढचा प्रश्न. आपण सगळे प्रार्थना करणार आहोत की तिसरी लाट येऊ नये. प्रभंजन, एक शेवटचा प्रश्न विचारून, त्या शेवटचा प्रश्न विचारण्यापूर्वी आम्हाला तुमचं कडनं एक भजन किंवा एखादं गीत ऐकण्याची गरज आहे. कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, प्रभंजन हे खूप छान गातात. पर्सनली मी सांगेल, खूप चांगलं गातात. आणि ते जेव्हा त्यांचं तुम्ही कीर्तन ऐकणार, आपण त्यांचं एक सेशन असं देखील ठेवणार आहोत की ज्यामध्ये ते कीर्तन पूर्ण पद्धतीने सादर करीत आहेत. तर त्याची देखील आपण सगळ्यांनी वाट बघायची आहे. तर प्रभंजन, आम्हाला एक छानसं गीत प्लीज तुम्ही ऐकवा. नक्कीच. मी गीत गाण्याआधी एक सांगू इच्छितो की आता तुम्ही सांगितलं मुलाखत घेता घेता की उत्तम गातात वगैरे. तर आम्हा कीर्तनकारांची अशी धारणा आहे की कीर्तनासाठी जे आवश्यक, मी मगाशी 5 अंग सांगितले, गाणं, नृत्य अगदी थोडं असतं, पण गाणं, वक्तृत्व, विनोद आणि अभिनय, या सगळ्या गोष्टी जरी रिहर्सलने, रियाजाने, कष्टाने, प्रयत्नानं जरी आम्हाला येत असल्या तरी त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आमची कीर्तनकार किंवा सगळेच जण आपण पारमार्थिक साधक असायला हवं. तर त्या साधनेचं फल सुद्धा आहे की भगवंत, संत, सद्गुरू यांचे आशीर्वाद, कृपा आमच्यावर आहे आणि त्या कृपेचंच ते फल आहे की आमची ती कलाकृती लोकांना गोड लागते. कष्ट तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त त्यांचा कृपा प्रसाद नसेल, अगर उनकी मेहर नजर नहीं होती तो वो बात नहीं जसती लोगों को. तर या एका गोष्टीवरती आम्हाला मिळणारं यश आहे, याचं सर्व श्रेय आम्ही सद्गुरूंच्या आणि भगवंतांच्या कृपेलाच देतो. आम्ही त्या बाबतीत कुणी नाही होते, आमच्याकडनं करून घेतात, आमची
धारणा आहे. तर नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंग मी तुमच्या समोर मला सादर करायला आवडेल. माझ्याकडे काही म्युझिकल साहित्य आत्ता नाहीये, मी बाहेर गावी आलोय म्हणून. अमृत नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले, मन माझे गुंतले, विषय सुखा, विषय सुखा, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही म्हटलं. आणि मी माझ्याकडून सॉरी म्हणते, कारण माझं तर मला असं वाटतं की माझी एवढी ताकद नाही की मी तुमचं लाईव्ह सेशन घ्यावं. कारण एखाद्या कीर्तनकारासोबत बोलण्यासाठी तितकं नॉलेजेबल पर्सन असायला हवं. मला वैयक्तिक असं वाटतं की त्याला ऍटलिस्ट अध्यात्म आणि साहित्याचं पूर्ण नॉलेज असायला हवं. तर मी यामध्ये प्रचंड कमी पडली आहे, ते तुम्हाला दिसलंच असेल. सो नेक्स्ट टाइम आपण जेव्हा प्रबंधकांशी भेटू किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी भेटू, तर आपण चांगलं व्यक्ती इथे बोलवूया आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया. सो थँक्यू सो मच. आणि प्रबंधन, मी सॉरी देखील म्हणते तुम्हाला या गोष्टीसाठी, कारण मी एवढं प्रॉपर तुमच्यासोबत नाही इंटरॅक्ट करू शकली. आणि हे 34वं लाईव्ह सेशन आपलं होतं. तर असेच अनेक कलाकार आपण इथे भेटवणार आहोत. अनेक कलाकार आपल्याला भेटायला येणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला सपोर्ट करत आहे, आपल्याला सहाय्य करीत आहे नवरंग चहा जळगाव, अमरभाई कुकरेजा. यासाठी आपल्याला यांना गिफ्ट आपण देत आहोत. नवरंग चहा कडनं तुम्हाला हे गिफ्ट आहे. सो आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवून देऊ. तुम्ही छान याची चहा करून प्या आणि आम्हाला सांगा कसा वाटला तुम्हाला हा चहा. नक्की सांगा. त्यासोबत शहादा इथले पारस मसाले यांच्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. पारस मसाले हे खूप, यस, हे तुम्हाला उलट दिसत असेल मिरर मुळे. सो पारस मसाले हे देखील तुम्हाला गिफ्ट देत आहे. आणि आमच्या हॉबी डुबी डू कडनं तुम्हाला एक छोटीशी फ्रेम, एक हे फार छोटं आहे पण खूप सुंदर, आवडलंय मला हे. सो या थँक्यू साठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतो की खूप सुंदर गिफ्ट तुम्ही मला देताय. थँक्यू सो मच प्रभंजन, तुम्ही आम्हाला या लाईव्ह सेशन साठी भेटलात. आपण याच्या पुढच्या सेशन मध्ये, ओके, या बोला बोला. दोन शब्द मला बोलायचे की हॉबी डुबी डूचे मी 2-3 इव्हेंट्स मी बघितले, त्या चित्रकार आणि इतर गोष्टी जर तुम्ही प्रश्न उपस्थित केलात की कलाकार आणि बाकी गोष्टी, बाकी लोक घरी बसलेत, त्या काळात त्यांना उमेद देण्यासाठी हॉबी डुबी डूने नक्की काम केलंय. घर बसून कलाकाराला कलाकार सादर करता येत नाही तर तो वैतागतो, त्याला असं आतून तो उद्रेक बाहेर येऊ बघतो त्याचा. तर त्याला तुम्ही संधी दिलीत आणि तुमचं काम अतिशय उत्तम आहे. पुढे जाऊन कला क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनी जरूर हे पेज लाईक करावं आणि यावरती येणारे जे कोणी कलाकार आहेत त्यांना जरूर ऐकावं, त्यांचे अनुभव ऐकावेत, जेणेकरून आपली पुढची आयुष्याची करिअरची वाट किंवा आयुष्य सुंदर करण्याची वाट, जसं पु ल देशपांडे म्हणतात की तुमच्या आयुष्यात एखादी कला असायला हवी, ती कसं जगायचं शिकवेल. तर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तसं, किंवा सुंदर आयुष्य जगायचं असेल तर तसं. त्या दोन्ही गोष्टींसाठी कला क्षेत्राशी संबंधित अनेक गोष्टी आता सोशल मीडियावर आहेत. त्यातली खूप महत्वाची गोष्ट म्हणजे हॉबी डुबी डूचं हे पेज, हे जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत. धन्यवाद. बोला तुम्ही. थँक्यू सो मच प्रभंजन. हे एकदम बरोबर बोलला की कला तुम्हाला जगायला शिकवते, कला तुम्हाला एक म्हणतात ना की जिवंत करते.
मला हे माहिती की कलाकाराला जर प्लॅटफॉर्म नाही मिळालं तर त्यांच्या आतमध्ये एक म्हणतात ना की डिप्रेशन टाईप फील होतं की अरे आपण कुठे परफॉर्म होत नाही, आपल्याला लोक बघत नाहीये, आपण काहीतरी नवीन शिकत नाहीये, आपण काहीतरी नवीन बघत नाही. कारण आपण जेव्हापर्यंत दुसऱ्या लोकांना बघणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे कळणार नाही की अजून लोक कुठल्या पद्धतीने काम करत आहेत आणि कुठल्या पद्धतीचं त्यांचं स्ट्रगल चाललं आहे आणि कुठले कुठले मार्ग आपण बघायला हवे. सो प्रभंजन, थँक्यू सो मच. खूप मुद्दे सुटले असतील मला माहिती, कारण हे खूप वास्ट आहे. मला असं वाटतं आपण मुद्द्यांना धरलं देखील नसेल आतापर्यंत. पण नेक्स्ट टाइम आपण नक्की तुम्हाला परत भेटण्याचा प्रयत्न करूया आणि तेव्हा आम्ही तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी इच्छुक आहोत सगळेजण. प्लीज जर तुम्ही यांचं कीर्तन जर तुम्हाला ऐकायचं असेल तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. आणि अजून कुठल्या कलाकारांना जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच प्रभंजन. थँक्यू. मंगलमूर्ती मोरया. बाय. मंगलमूर्ती मोरया.